भाऊ प्रतिष्ठान आयोजित श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा यावर्षी एक विशेष टप्पा गाठत आहे, कारण हे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. ही दिव्य पालखी परिक्रमा श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र वाशिंद दहागाव असा पवित्र प्रवास करत आहे. आता आपण वळणार आहोत आपल्या 11व्या मुक्कामस्थानी. हे ठिकाण आहे रांजणी देवाची, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. रांजणी देवाची हे गाव आपल्या जुन्या देवस्थानांसाठी ओळखलं जातं. इथलं मारुती मंदिर, शनी मंदिर, नृसिंह मंदिर, ची दत्त मंदिर आणि ओंकारनाथ मंदिर ही प्राचीन मंदिरं आजही श्रद्धेने जपली जात आहेत. ही सर्व देवस्थानं गावाच्या धार्मिक परंपरेची जिवंत साक्ष देत आहेत. येथील संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य, तसंच पांडुरंग माने आणि अप्पा यादव हे या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जातात. 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता श्री दत्त पादुका पालखीचं देवस्थान रांजणी देवाची इथं पवित्र आगमन होत आहे. आता या गावाबद्दल आपण नागरिकांकडून जाणून घेऊया. गोविंदा या ठिकाणी 12 फेब्रुवारीला पालखी येणार आहे आणि या रांजणीमध्ये शनी आणि बजरंगबली एकाच ठिकाणी असून बजरंगबलीचं दक्षिणमुखी तोंड आहे आणि शेजारीच देव ज्या ठिकाणी बसवते त्यांची त्या ठिकाणी गादी स्थापन केलेली आहे 1985ला. आणि त्याच ठिकाणी थोड्या अंतरावरती देवाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करून ठेवलेली आहे, बसवलेली आहे. आणि तिथूनच थोड्या अंतरावरती महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर वरती आहे आणि आमच्या इथं शनीचं आणि मारुतीचं मंदिर खाली आहे. काही ठिकाणी असं आहे की महादेवाचं मंदिर खोल भागात असते, पण आमच्या इथं उंच ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी दत्त मंदिर आहे, सभामंडप भव्य असं मंदिर आहे. आणि 12 फेब्रुवारी या ठिकाणी दत्ताची पालखी येणार आहे. तर गावातील सर्व भाविक भक्तांनी, मंडळींनी त्याचा दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी त्यांना प्रसादाचं बी एक असं नियोजन केलेलं आहे. धन्यवाद. तरी रांजणी देवाची आणि परिसरातील सर्व श्रद्धाळूंना नम्रपूर्वक विनंती, श्री दत्त पादुका पालखीच्या आगमनासाठी, दर्शन आणि सेवेसाठी आपण सर्व आवर्जून उपस्थित राहावे. दत्तकृपा, संतांचा आशीर्वाद आणि निसर्गाची शांतता या प्रवासाला सदैव लाभो हीच प्रार्थना. रामकृष्ण हरी. दत्त गुरूंच्या चरणी नमन. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.